तर काय म्हणता पोट्ट्यो, तर आज आपण चाललो आपल्या गावाकडे. जेवणगी करून टाकलं, कारण मग मधामध्ये भूकगी लागली तर आपत येऊन जाते. साली पैसे नाही राहत आपल्या गरीबाकडं. जेवणगी झालं आणि निघालो मग आता गावाकडे जायला. चला मग समोर पाहू काय काय भेटते तर आपल्याला बघायला. बिल्डिंगच्या खाली उतरलो तो सूरज भाऊ येऊनच होता. मस्त कडक मध्ये दिसत होता आज सूरज भाऊ. निघालो ना मग गावाकडे जायला. चला मग. तर हा आहे टोल नाका. टोल नाक्या होता आपल्या गाडीचा टोल कटत नाही, तर टोल बंद होता म्हणून आपण निघालो. आलो ना मग हिंगणा. कसं दिसते पहा मग नजारा. आपल्या ते फोनची तेवढी क्वालिटी तर खतरनाक नाही, पण पाहू चालून घ्या. तुमचे भाऊ गरीब आहे भाई. आलो ना भाई आपण पण समृद्धीले. पहा मग समृद्धी हायवे बोलते मी रावा. मी म्हणलं साला समृद्धीनं जायचं आहे काका. सूरज भाऊनं तर इकडून टाकली, या कुठून होत्या खडदड रस्त्यानं गाडी. साला म्हणले तर काही समजत नव्हता कुठून जात आहे तर. सूरज भाऊ म्हणे पेट्रोल टाका लागते म्हणे, कारण आपल्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं म्हणे. झटके मारता म्हणे गाडी. बरं टाकून घे म्हणलं. पेट्रोल घे टाकलं आणि निघलो गुमगावरून. चला मग समोर डोंगरगावला आलो आपण आता. डोंगरगावरून आपल्याला आता जायचं आहे बुट्टेबोरी. बुट्टेबोरीहून पाहू समोर काय काय होते. बुट्टेबोरीला जाता जाता ट्रेन पण भेटली. सूरज भाऊ म्हणे ट्रेनसोबत लाव का रेस म्हणे. सूरज भाऊ म्हणलं हक देंगा म्हणलं पुरा. तर पोचलो ना भाऊ आपण बुट्टेबोरी. बस 20 मिनिटात ताणलं आपल्या सूरज भाऊनं बुट्टेबोरीमध्ये. तर पहा मग कसा नेत आहे तर चिर करत. सूरज भाऊने घेतला बा बुट्टेबोरी हायवेहून शॉर्टकट. आता कुठून नेत होता तर माहीत नाही. सूरज भाऊ अजिबात दिसू राहिला कुठून ना कुठून नेत आहे. मला काही समजून नाही राहिलं यार. चला म्हणलं नेत आहे तर नेऊ दे बा आता. आलो बापू आपण बेल्यामध्ये आलो. त्या पोरी हसतच होत्या आपल्या. सूरज भाऊनं टाकली बा मांडव्यावरून गाडी. मांडव्यात सीधा गिरड जाते म्हणे हा रस्ता. तर चल बा म्हणलं पाहू आता कुठं जाते तर. बापू मले जंगलामधून सीधा गिरड. आलो ना मग गिरडच्या बस स्टॉपवर. हा गिरडचा मेन बस स्टॉप. सूरज भाऊ म्हणे नाश्ता करायला लागते म्हणे. तर चल म्हणलं नाश्ता करायला. तर मग गिस्ता केला. पैसे देत आहे सूरज भाऊ. पैसे दिले आणि निघालो आपल्या गावाकडे जायला, कारण थंडी लागत होती. सूरज भाऊ लवकर चाल म्हणलं. तर आलो ना मग आपल्या गावामध्ये. तर हे आहे आपलं गाव. सूरज भाऊनं सोडलं आपल्याला घरी. सूरज भाऊ पण गेला आपल्या घराकडं. चला मग बाय बाय, समोरच्या व्लॉगमध्ये भेटू.